नमस्कार, मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज मध्ये आणि न्यूज नागपूर तक मध्ये मी आपलं स्वागत करत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये बाबू हरदास एलन मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष किशोर गेडाम सर आमच्या सोबत आहे। तहसीलदार आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी कामठीचे त्यांना निवेदन आज आम्ही दिलं। जिल्हाधिकाऱ्यांना नाही दिलं का? जिल्हाधिकाऱ्याला देणार आहोत आम्ही आज। अच्छा, आमची मागणी अशी आहे की बाबू हरदास एलन मागासवर्गीय संस्थेने सीट क्रमांक 11 ब्लॉक क्रमांक 74 नयानगर कामठी येथील जी जागा होती 2680 स्क्वेअर मीटर जागा, तर ही जागा जी आहे आम्ही ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे चिल्ड्रन पार्कसाठी या जागेची मागणी 2002 मध्ये एकदा केली, 2004 मध्ये एकदा केली आणि 2010 मध्ये एकदा केली। आणि आमचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी या परिसरामध्ये हे दलित वस्ती आहे, या ठिकाणी कोणतंही पार्क वगैरे नाही आहे, तर या ठिकाणी चिल्ड्रन पार्क झाल्या पाहिजे अशी आमची मागणी होती। तर नगर परिषदेने याकडे काही लक्ष दिलं नाही आणि आम्ही म्हटलं की तुम्हाला पैसेही खर्च करण्याची गरज नाही, संस्थेच्या वतीने आम्ही चिल्ड्रन पार्कचं निर्माण करू, फक्त NOC पाहिजे होती। तर नगर परिषदेने NOC दिली नाही, म्हणजे जवळपास 20 वर्षापर्यंत त्यांनी NOC दिली नाही संस्थेला, म्हणून संस्थेने काही त्याकडे लक्ष दिलं नाही। मग त्या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं लक्ष होतं, तर त्या ठिकाणी ते आपले अवैध अड्डे त्यांनी बनवले होते। त्या विरोधातही मी खूप संघर्ष केला। लोक अतिक्रमण करत होते, त्यांनाही मी रोखण्याचा प्रयत्न करत होतो, तर माझ्याबरोबर भांडणं होत होते आणि पोलीस कंप्लेंट माझी केली जात होती। कितीतरीदा मला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या आणि म्हणून म्हणजे इतकं टेन्स वातावरण होते त्यावेळेस, म्हणजे ते अतिक्रमण हटायला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी शासनाला, CO ला, तहसीलदारला शिफारस पत्र पाठवले होते। मला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, जीवाची मला धोका होता, म्हणून त्यावेळेसचे आमदार आणि आताचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाला पत्र लिहून मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली होती। तर एवढं सगळं प्रकरण आता मला असं वाटत होतं की आपल्याला आपलाही परिवार आहे, आपलेही समाजकार्य आहेत, तर मग काय मी लक्ष दिलं नाही। मग लोकांनी अवैध धंदे त्या ठिकाणी जेव्हा सुरू होते, नाही ते ठीक आहे, परंतु आता तुमची जी मागणी आहे की ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे चिल्ड्रन पार्क तिथे व्हावं, यासाठी नगर परिषद कामठीला तुम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे। कुठं म्हणजे घोडं कुठं अडलेलं आहे? आता त्यांनी अतिक्रमण हटवलं आहे, त्या ठिकाणी जे अवैध धंदे सुरू होत होते, तर मग लोकांनी तिथल्याच ज्या लोकांकडे घरं होते, तर अशा लोकांनी, गरीब लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधली होती आणि नगर परिषदेने त्यांना टॅक्स वगैरे लावून दिला होता। काही लोकांना नगर परिषदेच्या लोकांनी स्थायी पट्टे सुद्धा दिले होते आणि एवढं सगळं असताना त्यांनी आता 16-17 घरांना तोडून टाकलं। तर अतिक्रमण हटवल्याच्या नंतर आता बाबू हरदास एलन मागासवर्गीय संस्थेची मागणी 24 वर्ष जुनी मागणी आहे की या ठिकाणी ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे चिल्ड्रन पार्क व्हायला पाहिजे। तर आमची मागणी आहे, तर नगर परिषदेच्या CO नगर परिषदेने आम्हाला ते ना हरकत प्रमाणपत्र द्यायला पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी असं ॲडजस्टमेंट करू, चिल्ड्रन पार्कही होऊ शकते आणि त्या ठिकाणी ज्या लोकांना घरं नाही आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी ह्या जागेवरती अतिक्रमण होतं असं तुम्ही म्हणता आणि गेल्या 15-20 वर्षापासून तिथे ते बिचारे गरीब जनतेने आपले घरं बांधून राहत होते, त्यांचं पुनर्वसन कुठे केलं? त्यांनाही तर जागा हवी ना। त्यांना हवी, त्यांना तिथे ॲडजस्टमेंट तिथे करता येते, चिल्ड्रन पार्क सुद्धा होऊ शकते आणि त्यांना घरं सुद्धा, म्हणजे घरं सुद्धा तिथे बांधता येतील एवढी जागा आहे।
म्हणजे गरीब लोकांना घरही मिळतील आणि त्या ठिकाणच्या परिसरामध्ये लोकांना चिल्ड्रन पार्क सुद्धा मिळू शकते. परंतु या किती एकर मध्ये असेल ते एकरमध्ये कमीत कमी पाऊण एकरच्या करीब आहेत. कुठे आहे ही जागा? नयानगर कामठी नॅशनल हायवेवर आहे आणि सीट क्रमांक 11 ब्लॉक क्रमांक 74 आहे. तर ह्या जागेवर या अगोदर कामठीमध्ये 3 मैदान होते आणि सुरक्षा भिंत बांधण्याचा असा नगर परिषदेची योजना होती. तर 2 जे मैदान होते त्या मैदानावर यांनी सुरक्षा भिंत बांधली. परंतु हा जो परिसर होता नयानगरचा परिसर, या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधली नाही. सगळं म्हणजे ऑर्डर निघाले, कॉन्ट्रॅक्टरनी ते काम घेतलं परंतु तिथे बांधलं नाही. तो पैसा त्या कॉन्ट्रॅक्टरने खाल्ला असेल किंवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी खाल्ला असेल. आता विषय असा आहे की आता आणि हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आम्ही कोर्टामध्ये गेलो की आम्हाला या ठिकाणी स्थायी करण्यात यावं, म्हणजे तिथल्या लोकांना स्थायी करण्यात यावं. ज्यांना ज्यांचे अतिक्रमण हटवले त्यांना तिथे स्थायी करावे आणि चिल्ड्रन पार्क सुद्धा बनावं अशी तुमची मागणी आहे? अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही न्यायप्रविष्ट केलं आहे. आणि हे नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत हे न्यायालयामध्ये हजर झाले नाही आणि त्यांना आम्ही अतिक्रमण काढण्याच्या वेळेस सांगितलं की बा हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, तुम्ही कोर्टामध्ये हजर होत नाही आणि त्यामुळे न्यायालयाला सुद्धा जजमेंट घेण्यासाठी अडचण होत आहे. आता तुमची मागणी काय? आमची मागणी ही आहे की चिल्ड्रन पार्क सुद्धा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ज्या लोकांना खरंच घरं नाही आहेत अशा लोकांना तिथे स्थायी सुद्धा करायला पाहिजे. कामठीचं हे प्रकरण आहे. कामठी नगर परिषदेचं अंतर्गत ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे चिल्ड्रन पार्क व्हायला हवं आणि ज्या लोकांवरती अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्यांचं पुनर्वसन सुद्धा त्याच जागेवर व्हायला हवं अशी मागणी बाबू हरदास LN मागासवर्गीय संस्थेचे किशोर गेडाम जे अध्यक्ष आहेत त्यांनी या संविधान चौकातून केलेली आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.